जल्लोष मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मी तुमचा मित्र अभि. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातल्या एका मोठ्या दरीमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा ही आशिया खंडातली 2 नंबरची सर्वात मोठी दरी आहे. मित्रांनो, या दरीला आपण सांदान व्हॅली किंवा सांदान दरी म्हणून पण ओळखलं जातं. मित्रांनो, मी आता उभा आहे नाशिकवरती. नाशिकपासून मी चाललो आहोत आता इगतपुरीला. इगतपुरीवरतून आपल्याला टर्न मारायचा आहे. पुढचा रस्ता मी पूर्ण दाखवतो. हा जो हायवे आहे मित्रांनो, इकडे गेल्यावरती आपण मुंबईला जातो, इकडे गेल्यावर आग्र्याला जातो. असा मुंबई आग्रा हायवे आहे. नाशिकवरतून आपण आता निघत आहोत वे टू संदान व्हॅली. चलो मित्रांनो, इगतपुरीपेक्षा मला घोटीगाव हे जवळ पडत होतं, त्यामुळे मी आता घोटीगावाकडून जायचा निर्णय घेतला आहे. जल्लोष मित्रांनो, आपण आता नाशिक सोडलं. नाशिकवरतून पुढे आलो, आपण घोटी गावापर्यंत आलेलो आहे. घोटी गावामधून आता घोटी सिन्नर हायवेला आपण लागलेलो होतो. घोटी गावापासून आता आपण जवळ 5 ते 6 किलोमीटरमध्ये आलो आहोत. आता तुम्ही माझ्या मागे बघितलं, इथं त्रिपुली दिसेल मित्रांनो तुम्हाला. खालती एक वेगळा रस्ता जातो. हा रस्ता सरळ पुढं भंडारदऱ्याकडे जातो आणि एक वरती रस्ता जातो, तो सर्व तीर्थ टाकेतकडे जातो. मित्रांनो, रस्त्याने येता येता मी बघितलं समृद्धी महामार्गाचं मोठं काम चालू आहे. मोठा हायवे मित्रांनो तो. त्या हायवेचं काम चालू असताना पण गावातल्या पण रस्त्यांची कामं चालू आहे. त्यामुळे रस्ते सध्या थोडेसे खराब अवस्थेमध्ये. काही ठिकाणी खूप चांगले केले, काही ठिकाणी सिमेंटचे रोड आहे, काही ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. असं एकंदरीत इथलं गणित आहे मित्रांनो. तुम्ही येशान तर इथं 4 व्हीलरने पण येऊ शकता, 2 व्हीलरने पण येऊ शकता. थोडेसे रस्त्याची कामं चालू आहे, तेवढं फक्त सांभाळून या मित्रांनो. जल्लोष मित्रांनो, आपण बऱ्यापैकी घाट पार केला, वरती आलो. आता वरती आलं म्हणजे आता आपण नगर जिल्ह्यामध्ये लागलेलो आहे मित्रांनो. इथं पुढे त्याची हद्द चालू होते मित्रांनो. ही त्रिपुली तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्हाला छोटासा बोर्ड दिसेल मित्रांनो. बोर्डवरती लिहिलेलं आहे शेंडेगाव आणि भंडारदरा. मित्रांनो, या त्रिपुलीवरतून इकडे गेल्यावरती म्हणजे उजव्या साईडला गेल्यावरती तुम्हाला शेंडी किंवा भंडारदऱ्याकडे जायचा रस्ता आहे मित्रांनो. ही त्रिपुली लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे गेले रस्ता चुकू शकता तुम्ही. चला आता पुढच्या प्रवासाला निघू. तर मित्रांनो, शेंडे गावापासून आपण पुढे त्रिपुलपाशी आलो. तिथून पुढे आल्यावरती हा चेक नाका दिसतो. तिथून हे टर्न किंवा हे बोर्ड मित्रांनो दिसत नाही. हळूहळू जर का गेलं तर तुम्हाला हा टर्न आणि हा रस्ता पण दिसन, हा बोर्ड पण दिसन मित्रांनो. इथून वरती जायची आपली वाट आहे. चला पुढे निघूया. कळसुबाईच्या अभयारण्यात पाहावे ते घनदाट जंगल. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रंगातील एक गाव म्हणजे सांब्रत गाव. नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात हे गाव वसलं आहे. डोंगराच्या कुशीतून जाणारी नागमोडी वळणे, हिरवी गर्द वनराई, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि उंचच उंच ते पर्वतरांगा यामुळे सुंदरता अजूनच वाढून येते. तर मित्रांनो, आपण आता शेंडेगाव सोडलं. शेंडेगावामध्ये आपल्याला वन विभागाचा चेकपोस्ट लागतो. पर व्यक्ती 30 रुपये घेता आणि 2 व्हीलरचे जवळपास 25 रुपये घेता आणि 4 व्हीलरचे अजून जसे वेगवेगळे राहतील तसे तसे पैसे घेत राहतात ते. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे, शेंडे गावापासून तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी जवळपास 15 ते 20 किलोमीटर असेल हे अंतर. एवढ्या अंतरामध्ये खूप तुम्हाला टर्न लागतील, पण एकही टर्न न घेता सरळ सरळ इथपर्यंत यावं लागतं. इथली तुम्हाला टर्नची एक चांगली खूण दाखवतो, ती म्हणजे इथं तुम्हाला जलविद्युत केंद्र दिसेल. ते निळ्या कलरचं दिसते तुम्हाला भिंत. एक छोटंसं धरणासारखं दिसेल तुम्हाला, ते जलविद्युत केंद्र आहे. त्यानंतर तसंच पुढे आल्यावरती तुम्हाला छोट्या छोट्या बिल्डिंगा दिसतील मित्रांनो. त्यानंतर इथं पुढे आल्यावरती ही इको सिटी नावाचा तुम्हाला बोर्ड दिसेल मित्रांनो. हा इको सिटीचा बोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला इथं अजून एक छोटासा बोर्ड दिसेल. हा आपल्या स्पीडमुळे आपल्याला दिसत नाही मित्रांनो, पण लक्षात ठेवा कधी पण असे छोटे छोटे बोर्ड इथं बघावं लागतात. आता तुम्हाला याच्यावरती दिसेल की रतनगड कुठे आहे, अमृतेश्वर मंदिर कुठे आहे, चंदनदरी कुठे आहे. मित्रांनो, तुम्हाला जो बोर्ड दाखवला त्याच्या डायरेक्शननुसार आपल्या ह्या रस्त्याने पुढे जायचं आहे. त्याला निघूया पुढच्या प्रवासाला. तर जल्लोष मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला सगळा प्रवास करून आपण आलो आहोत आता सांब्रत व्हिलेजमध्ये. मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लास्ट टाइम मी ज्यावेळी इथं आलो होतो, त्या व्हिलेजच्या बाहेरच्या बाजूला एक टोल होता. तिथं आपल्याला मध्ये येण्यासाठी एंट्री फी द्यावं लागत होती, पण आज तो नेमके बंद होता. काय कारण आहे काय सांगता येत नाही. त्यानंतर तुम्ही ही जी जंगल बघितलं, इथून खालची वाट जर का पकडली तर आपण त्या व्हॅलीमध्ये पोहोचणार आहोत मित्रांनो. तर आपण आता वेळ न घालवता डायरेक्ट व्हॅलीचं दर्शन करूया. चलो मित्रांनो, तुमच्या ट्रेकसाठी सम्राट गावातील ग्रामस्थांचे मार्गदर्शन सोबत घ्या.
स्थानिक हवामान तपासा आणि आवश्यक तेथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन पण घ्या. ट्रॅक हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उघडतो. ट्रॅकसाठी सर्वोत्तम वेळ ही डिसेंबर ते मार्च मानल्या जाते. तर मित्रांनो, पार्किंगपासून सरळ आपण खाली आता आलेलो आहे. खाली आल्यावरती आपल्याला ही कमान दिसते, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य संधानदरी संधान व्हॅली प्रवेशद्वार. मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून ट्रॅक खरा चालू होणार आहे. आणि याच्या शेजारी आहे ना, इथं रॅपलिंग व झिपलाईनसाठी प्रति व्यक्ती दर इथं दिलेले होते. कोणतरी तिथं खोडून टाकलेलं आहे. जल्लोष मित्रांनो, शेवटी एवढा प्रवास करून आपण पोहोचलो संधान दरीला, जी आशिया खंडातली 2 नंबरची सर्वात मोठी दरी. मित्रांनो, व्हिज्युअल बघा एकदा, मजा करू. चला खाली. मित्रांनो, कळसुबाई हरिश्चंद्रगड हा परिसर महाराष्ट्र शासनाने 1986 साली अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. येथे वन्यजीवांचा वावर दिसून येतो. व्हॅलीच्या भोवताली आपल्याला बेल, उंबर, जांभूळ, आंबा, बेरडा आणि अशा बऱ्याचशा औषधी वनस्पती दिसून येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला पहिला टप्पा आला. इथपर्यंत आलो. आता आता इथून खरा ट्रॅक चालू होतो. खरा म्हणण्यापेक्षा इथं बघा तुम्ही स्वतःहून कसं जावं लागणार आहे. खाली पाणी, इथं दगड, इथून पुढं असं जायचं राहतं मित्रांनो. चलो पुढे निघूया. तर मित्रांनो, वरतून पाणी येते आता हळूहळू. इथं घातलेले आता पाणी हळू वाट पाडायची. उतवले होते, चॉक्सवले होते, पण घरी जायला माहीत आहे म्हणून आता अशा उतवलेले. पाण्यात जर का नीट बघितलं तर तुझे होते तुम्हाला मासे दिसतील. दगड आहे ना, त्याच्यावरती शेवाळ आलेले आहे. हा 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 हा. थंड पाणी, थंड पाणी खूप. जे मोठे दगड आहे त्याच्यावरती शेवाळ आलेले असं वाटतं म्हणून कपड्यामध्ये असे पाय टाकावं वाटतंय. पण मित्रांनो, एक दुसरी भीती अशी आहे, दगडाखाली कधी कधी विंचू, कधी साप, कधी खेकडे असे जनावर राहतात. आणि थंड आहे. आणि ते दगड आहे ना, अशी तीक्ष्ण आहे, असे डायरेक्ट असे टोचतात. मित्रांनो, जसं आपण पुढे जात आहोत तसं आपल्याला व्हॅलीचं भव्य रूप दिसायला सुरुवात झाली आहे. दरी किंवा घळ ही सुमारे 200 फूट खोल असावी असा अंदाज वाटतोय. तर मित्रांनो, आता तुमचा प्रवास चालू आहे. पुढं तुम्ही जर का बघितलं, दरी अशी नारळ नारळ होत चाललेली. आणि पहिली आहे ना, मोठी होती दगड दिसली होती. आता डायरेक्ट मोठी मोठी दगड दिसायला लागलेले. पुढचं दृश्य बघून बोलणं सुचत नाही. एकदम अंगावर काटाच आला. अशा पद्धतीने चंदन व्हॅलीच्या पाण्यावरून आता आपली एंट्री होत आहे. काही ठिकाणी खूप डीप आहे, काही ठिकाणी खूप वरती आहे. जसं की आधीकडे तुम्हाला दिसतंय अशी खूप वरती छोटे दगड आहे. आणि असे थोडे थोडे गडोळ पाणी, पण गडोळ पाणीमध्ये मासे इकडे तिकडे होताना दिसत आहे. आणि असं आता छातीपर्यंत पाणी होतं. आता चाललोय पुढं आपण. आणि रस्त्यामध्ये एक छोटी बोट होती, पण आमचे सहकारी मित्र मागे भेटले आम्हाला. मग त्यांना हेल्प करण्यासाठी आपण बोट त्यांना दिली. आणि आता आपण पुढे चाललो आहोत. मित्रांनो, या ठिकाणाला ग्रेट कॅनियन ऑफ महाराष्ट्र किंवा व्हॅली ऑफ शॅडो पण म्हणतात.
बाबू. मित्रांनो, आवडती हा सपाट भाग बघा जरासा. आता तुम्ही थोडं खाली या आणि हा दगड बघा. तुम्हाला आधी बोललो तुम्ही सुरुवातीला की इथून दगड पडायची शक्यता असते. अशा पद्धतीने पडतात. मित्रांनो, इथं व्ह्यू बघा, इथं लँडस्केप बघा, इथली नैसर्गिक भूसंपत्ती बघा. प्रेमात पडणे एखादा माणूस एकदम भारी आणि तेवढंच खतरनाक पण नाही. मित्रांनो, वेळ झाली आता 2:27 5 वाजता जवळपास अंधार पडायला सुरुवात होते. इथं इथं सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे इथं लवकर अंधार होतो. त्यामुळे लवकर पुढे जाऊन परत मागे यायचं आपल्याला. चला. मित्रांनो, व्हॅली सर करत असताना मला एक लहान मुलगा दिसला, जो की परतीच्या प्रवासाला निघाला होता. एवढ्या लहान वयात व्हॅली सर करत असताना हे बघून मला कौतुक वाटलं. नाही तर आमचे मित्र अर्ध्यातूनच परत फिरले. नमस्कार. काय नाव तुझं? आयुष. कितवीला? 7वीला. कुठून आला? शिर्डीतून. मित्रांनो, नगर जिल्हा शिर्डीमधून आपले मित्र आले. आयुष नाव आहे त्यांचं. इथपर्यंत तुम्ही आत्ता गेले, कसं वाटलं तुम्हाला इथं? एकदम चांगलं वाटलं. पुढे जाऊन सूर्यप्रकाश देखील आतमध्ये येऊ लागला. अच्छा, आत्तापर्यंत येतोय. आता इथून पुढे वाटतंय ना की अंधार वगैरे होईल म्हणून? हा, होईल. त्यामुळे आपण लवकर निघूया मित्रांनो. धन्यवाद. मित्रांनो, इथली थोडीशी हिस्ट्री सांगतो तुम्हाला. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जरा हालचाली झाल्या होत्या. आपण इंग्लिशमधून त्याला टेक्टोनिक स्प्लिट म्हणतो. टेक्टोनिक स्प्लिट एकमेकांवरती आपटल्या गेल्या होत्या, त्याच्यामुळे भूकंप झाला. भूकंप झाल्यामुळे हा जो मोठा डोंगर होता ह्याच्यामध्ये एक अशी दरी पडली गेली. त्यामुळे आता हा जो भूभाग तुम्हाला दिसतोय हा असा झालेला आहे मित्रांनो. ही खूप लाखो वर्षापूर्वीची गोष्ट असेल मित्रांनो, जी आज आपण इथं अनुभवतो आहोत. इथली शांतता अनुभवण्यासाठी, इथलं थरारक दृश्य अनुभवण्यासाठी तुम्ही कधी पण इथं येऊ शकता. फक्त तुम्ही मान्सूनचा जो सीझन आहे, पावसाळ्याचा आपण ज्याला म्हणतो, तो सीझन इथं अवॉइड करा. छातीपर्यंत पाणी असतं मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जवळपास 5 वाजेनंतर लगेच अंधार पडायला सुरू होते. सूर्यकिरण खालपर्यंत येऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळं जर का तुम्ही इथं येशाल तर लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा. मित्रांनो, शूटिंग करते वेळी वेळेचं भानच राहत नाही. घड्याळात 4 वाजले होते आणि शेवटच्या टोकापर्यंत पोचायचे होते. मग माझ्या धावपळीला वेग आला. भीती एवढीच होती की परतीच्या प्रवासाला अंधार पडायला नको. तर जल्लोष मित्रांनो, अशाच पद्धतीने आपला ट्रॅक आज कंप्लीट झाला आहे. तुम्ही माझ्या मागं बघितलं, हा शेवटचा एंड पॉईंट आहे मित्रांनो. इथून खाली उतरायला पण जागा असते. त्यासाठी आपल्या रॅपलिंगचे दोर वगैरे लागतात, एखादा सहाय्यक लागतो. ते आता इथं आपल्याला अवेलेबल नाही, त्यामुळे आपण आल्याच पावलं नाही, आता परत जाणार आहोत. इथं येण्यासाठी मोस्टली तुम्ही सकाळी सकाळी घरातून लवकर निघायला पाहिजे आणि इथं 8-8:30 वाजता इथं टच पाहिजे. कारण की संध्याकाळी 4-4:30 नंतर इथून पुढं सूर्यास्त व्हायची सुरुवात होऊन जाते आणि ही आपण दरीमध्ये असल्यामुळे इथपर्यंत सूर्यप्रकाश पडत नाही, त्यामुळे इथं लवकर अंधार जाणवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथं जेव्हा याल तर मित्रांनो, चांगले ट्रॅकिंगचे शूज घालून या. माझ्यासारखे शूज घालून येऊ नका. हे शूज सटकाळे आहे. इथं दगडधोंड्यावरती आपल्याला चालावं लागतं. कुठं सटकलं वगैरे पाठीला, पोटाला किंवा डोकराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा होऊ शकते. तेवढी एक काळजी घ्या मित्रांनो. इथले दगड वगैरे खूप अंकुशीदार आहे. काय काय ठिकाणी पूर्ण पाणी आहे, त्यामुळे चांगले कपडे घालून या की जेणेकरून ते लवकर वाळतील. जशी की माझी ही पॅन्ट आहे, ही आता मला ह्या कपड्याचं नाव नाही सांगता येणार, पण मित्रांनो हा कपडा लवकर वाळण्याजोगा आहे. असे कपडे घालून इथं आले तर पाण्यामध्ये जरी गेले तर थोड्या वेळात लगेच वाळून जाते. अशा पद्धतीने तुम्ही एक नियोजनबद्ध ट्रिप करून इथं येऊ शकता. मित्रांनो, दरीचा शेवट पाहून जीवनात काहीतरी मोठं केलं असा अनुभव येत होता.
निसर्गाच्या कुशीत भुरळ घालणारं हे आश्चर्य अजूनही आपल्यापैकी अनेक जणांच्या नजरेपासून दूर आहे. हे सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही यायला हवं. मित्रांनो, व्हॅलीजवळ देखील बघण्यासारखे भरपूर काही आहे. जसे की पाबरगड, आसवल किल्ला, भैरवगड, आजोबा हिल ट्रेक, रतनगड, रतनखोटा, बाणा शिखर, करोली घाट, अलंग मलंग कुलंग किल्ला, ज्याला आपण EMK म्हणून पण ओळखलं जातं. त्याचप्रमाणे कळसूबाई जे सर्वोच्च शिखर आहे, त्यानंतर घनचक्कर आणि कात्राबाईची भिंत आणि असं बरंच काही. मित्रांनो, परत पाणी आलं. आता बुटं परत काढावं लागते. हे पाणी सोपं आहे. पुढचं पाणी परत छाती एवढं आहे. परत त्याच्यातून जायचे. आणि हा जो पाय दिसतो तुम्हाला, हा तुम्हाला वाटत असेल मी हलवतोय, हा ॲटोमॅटिक हलतो. मित्रांनो, अवघड परिस्थिती झाली माझी. पाण्यात निघालो, शूज परत काढले मित्रांनो. आणि पाणी पहिल्यापेक्षा जास्त थंड आहे असं वाटायला लागले. किंवा मग एवढं सोडून आलो म्हणून शरीराचं टेम्परेचर कमी झालं, आपलं वाढलं, गरम वाटत होतं. आता या पाण्यामध्ये परत जास्त थंड जाणवते असं वाटायला लागले. आता छोटे छोटे दगड. मित्रांनो, फन फॅक्ट, ऐकू वेंकटेश आपलं झीप टाकायचं. कधी वाटलं पाय दुखत आहे, इकडे या, आखे पायाला मदत करू होते. सपाट दगड आहे, इथं पाय ठेवू, पण सपाट दगडावरती पूर्ण शेवाळ, त्यामुळे जी छोटे छोटे दगड आहे त्याच्यावरती पाय ठेवावं लागतं. आणि ते असे पायाला आणि बोचकताय ना, काय करा तुम्हाला. विचार करा, आपली उंडी माती राहते, जो चिखल राहतो, चिखलामध्ये समजा तुम्ही एका दगड घेतला, दगडाला दगडाचा आकार देतो, तसं पायाचं भोगस माझा आता आकार घेतो तसा दगडांचा आलं सांगतो. एवढ्या वेळाने मानव दिसलो का कोणतरी? आता आहे कोणी? आहे कुठे दिसतो कोणतरी? हे ना, पाण्यात पडता पडता वाचलो कॅमेरासह. आम्ही शक्यतो असं वाटतं त्या बाजूने गेलो होतो. आता तिकडे जायची जागाच उरलेली आहे, म्हणून आता इकडून दगड चालू आहे. मित्रांनो, इकडं आले ना, पहिले पूर्ण नियोजन करत जा, पाय पुढे ठेवायचं आहे. नीट बघा, तोपर्यंत दुसरा पाऊल उचलू नका. मित्रांनो, आपली होडी त्या कोपऱ्यात आहे. आता होडी आणायला मला जावं लागेल. माझा कॅमेरामन नंतर माझे इक्विपमेंट सगळे होडीमध्ये टाकू, मग येऊ. शेवटी सॅक्रिफाईस मलाच द्यावं लागेल. मित्रांनो, पाण्यावरून आत्ता गेलो, तोल सांभाळत गेलो होतो. आत्ता होडी अशी धरून धरून आलो, तोल सांभाळायची गरजच पडली नाही. पुढे सगळा कार्यक्रम करून घेतला. आता बॅक टू पवेलियन.
मी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इथं असे कागदाचे रॅपर प्लास्टिकचे वगैरे बाटल्या वगैरे खूप पडल्या होत्या, पण यंदा आलो यावेळेस तर कुठेच काहीच सापडलं नाही मित्रांनो. एकदम स्वच्छता केलेली. मित्रांनो फक्त पाण्याचा आवाज आहे का दगडांमधून चाललेला आहे. शांत पाणी वाहते मस्त. मित्रांनो, दरी पार करण्याची किंबहुना त्याला अनुभव घेण्याची जी वाटचाल, जी कसरत आपली चालू होती ती आता सायंकाळच्या 6ला संपली. एक प्रस्तर भंगरेषा, निसर्गाचा अद्भुत चमत्कार याला निरोप द्यायची वेळ झाली. मित्रांनो, हा पडला पा रिव्हर्स वॉटरफॉल तिकडच्या डोंगरावरती, म्हणजे इकडून जायला रस्ता आहे मित्रांनो. त्या डोंगरावरतून पाणी आहे ना खाली पडत राहतं आणि जो वारा राहतो तो परत पाण्याला वरती ढकलतो आणि तेच पाणी परत खाली येतं. ही प्रक्रिया कंटिन्यू चालू राहते आणि ती मान्सून मध्ये असते, म्हणून या गोष्टीला रिव्हर्स वॉटरफॉल असं नाव दिलेलं आहे. मान्सून मध्ये वेळ भेटला ना आपण परत एकदा इथं शूटला येऊ. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर का पुढचा व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मान्सून सीझनमध्ये परत एकदा शूटला येऊ. मित्रांनो, या सरांची माझी काही ओळख नाही, आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही. फक्त यांना एक रिक्वेस्ट केली होती, माझं हेल्मेट आणि जॅकेट हवं, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी आता सांगितलं फक्त तुमच्या हेल्मेट आणि जॅकेटसाठी मी इथपर्यंत थांबलो, नाही तर केव्हाच हे दुकान आवरून गेलो असतो. मित्रांनो, याला म्हणता माणुसकी अजून जिवंत आहे. धन्यवाद दादा. थकवा मिटला मित्रांनो, थकवा मिटला. लिंबू साखर पाणी जसं की ग्लुकोजचं काम करतं. तोंडाला एक वेगळी चव आली, आता चांगलं वाटतंय. मित्रांनो, सरांचं नाव आहे नवनाथ भाऊ. आपल्या इथं काय काय चालतं? रॅपलिंग चालतं, रेसलिंग चालतं, प्रत्येक आणतं रोप घेऊन, झिपलाईन, रॅपलिंग, अजून टेंट पण भेटतं. तुम्ही स्वतः करते? अच्छा, कशी रेट आहे सर तुमची? 700 रुपये पर डे. रॅपलिंगची म्हणजे एका माणसाचे रॅपलिंग, 2 वेळेचे जेवण, चहा, नाश्ता, एक दिवस पूर्ण मुक्काम येतं. 2 वेळा चहा, नाश्ता आणि जेवण एक रात्रीचं. रात्रीच्या आल्या जेवण, संध्याकाळी. अच्छा, परत सकाळची चहा नाश्ता, नंतर रॅपलिंग करायची. ओके. रॅपलिंग करून झाल्यानंतर जेवण करायचं. अच्छा अच्छा अच्छा. चांगलं आहे की. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 94 22 03 11 35. मित्रांनो, 94 22 03 11 35. कधी आले नवनाथ भाऊला कॉन्टॅक्ट करा. इथं तुम्हाला टेंटची व्यवस्था राहील, रॅपलिंगची व्यवस्था राहील, नंतर झिप क्लाइम्बिंगची व्यवस्था राहील. त्यानंतर तुम्हाला इथं एक वेळचं जेवण, सकाळचा चहा नाश्ता पण तुम्हाला इथं 700 रुपयामध्ये देतात हे लोक. जल्लोष मित्रांनो, अशाच पद्धतीने आपला पूर्ण प्रवास करून झाला. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जल्लोष.